नमस्कार शेतकरी बंधूंनो, पेरू पिकातील फळगळ आणि ही जी समस्या आहे फळगळ समस्या, आता नवीन व्हरायटी आल्या आहे पेरूच्या, पिंक तैवान, रेड डायमंड, तसेच व्हीएनआर पेरू. तर आता जे जानेवारी फेब्रुवारी मधील छाटणी आहे त्याच्यामध्ये जी फळगळ समस्या आहे तर ही कशामुळे होऊ शकते, तर त्याच्यासाठी जे कारण आहे त्याच्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे पाणी व्यवस्थापन. पाण्याचे जे नियोजन आहे ते जर चुकलं, कमी जास्त प्रमाणात झालं तर त्या ठिकाणी झाड अजैविक ताणामध्ये जातं आणि त्या ठिकाणी ट्रेसमध्ये जाऊन फळगळ होते. तसंच दुसरं कारण आहे त्याला हवामानातील बदल. ज्या वेळेस वातावरणात टेम्परेचर वाढतं आणि त्याच वेळेस समजा न्यूट्रिशनची कमतरता येते, मायक्रोन्यूट्रिएंट्स असेल त्याच्यामध्ये, प्रामुख्याने झिंक असेल, बोरान असेल, तसेच त्याच्यामध्ये काय होतं झाडामध्ये आर्जिनाइन अमिनो ॲसिडची कमतरता निर्माण होते, तर याच्यामुळे पण फळगळ होते. तिसरं कारण आहे रोग किंवा कीड, जे बुरशीजन्य रोग आहे त्याच्यामुळं पण आपल्या याच्यामध्ये गळ होऊ शकते. त्याच्यानंतर किडीच्या प्रादुर्भावामुळे पण गळ होऊ शकते. आणि एक चौथी समस्या हँडलिंगच्या याच्यातून जेव्हा फोम लावणं असेल फवारणीचं, ज्यावेळेस आपण फवारणी करतो त्यावेळेस पेरूला लागणं हाताने किंवा याच्या आपल्या मजुरांकडून, तर ह्या समस्यांवर आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी प्रामुख्याचं अजैविक ताण घालून पाण्याची जर समस्या असेल त्या ठिकाणी न्यूट्रिशन कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला जी फवारणी घ्यायची ती म्हणजे अशी की वनिता ॲग्रोचं हायकॉन 60 याचं प्रमाण घ्यायचं आहे 2.5 ml प्रति लिटर पाणी. त्याच्यामध्ये घ्यायचं आहे सिक्वेल सेम 2 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, 250 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी आणि 500 ml हायकॉन 60 200 लिटर पाण्यासाठी असं प्रमाण घ्यायचं. याच्यामध्ये शेतकरी प्रॅक्टिसनुसार आपल्याला एखादं बुरशीनाशक चांगल्या दर्जाचं घ्यायचं आहे, जे काही डावणीवरती काम करतं असं बुरशीनाशक, ॲक्रोबॅट असेल, रिवर्स असेल, मेलेडिओ असेल, रॅनमॅन असेल. तसेच याच्यामध्ये आपण कीटकनाशक पण घेऊ शकतो, जे रेग्युलर प्रॅक्टिसनुसार आपण जर कीटकांचा प्रादुर्भाव असेल तर कीटकनाशकचा वापर करू शकतो. तर असं जर कॉम्बिनेशन घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला पेरू पिकातील फळगळ नियंत्रण मिळवण्यासाठी चांगला उपयोग होईल. धन्यवाद.